मुंबईच्या साकीनाका परिसरात खैराणी रोडवर एक धक्कादायक घटना घडली। सन्मान हॉटेल जवळ उघड्या मॅनहोलमध्ये एक व्यक्ती पडला। या घटनेमध्ये असलम शेख या व्यक्तीचा मृत्यू झाला। संबंधित मॅनहोलची खोली सुमारे 20 ते 25 फूट असून खासगी कंत्राटदारामार्फत देखभाल आणि दुरुस्तीची कामं सुरू असल्यामुळे मॅनहोलचं झाकण उघडं ठेवण्यात आलं होतं। इथे बॅरिकेड्सही करण्यात आलं नव्हतं। सकाळी 11:15च्या सुमारास ही व्यक्ती मॅनहोलमध्ये पडली आणि दुपारी 2:30च्या दरम्यान त्यांचा मृतदेह बाहेर काढला। या घटनेला जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होईल, पण राजकारणात दंग नेते मंडळी याची दखल घेणार आहेत की नाही असा संतापजनक प्रश्न मुंबईकर विचारत आहेत। प्रत्येक मीटिंगमध्ये प्रत्येक वेळेस आमच्या अधिकाऱ्यांना सगळ्यांना आम्ही तिथे काम करण्याची सूचना दिलेल्या आहेत। आता याच्यामध्ये कुठे मिसअप झालेला आहे तो आम्हाला माहिती घ्यावी लागेल आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगते। दुर्घटना झालेली आहे, त्याच्यामध्ये खूपच वाईट दुर्घटना आहे, खरंच दुर्भाग्याची गोष्ट आहे, वाईट आहे। परंतु आता याच्यामध्ये नेमकं काय घडलंय हेही माहिती घेणं गरजेचं आहे। 100% जाळ्या बसवलेल्या आहे। आता ह्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम झाला असेल तर त्याची मला चौकशी करावी लागेल आणि निश्चितच याच्यामध्ये आमचा कुठला स्टाफ जर दोषी असेल तर त्याच्यावर मी सक्त कार्यवाही। मुंबईच्या साकीनाका इथं मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याप्रकरणी मुंबई महापालिकेनं मोठी कारवाई केली। महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी या घटनेला जबाबदार असलेल्या एल विभागाच्या सहाय्यक आयुक्तांसह 4 निलंबित केलं। यासोबतच आयुक्तांच्या आदेशानुसार अतिरिक्त महापालिका आयुक्त पश्चिम उपनगर यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समितीही गठीत करण्यात आली। मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची नुकसान भरपाई इतकी दिली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिली। साकीनाका दुर्घटनास्थळी महापौर रितू तावडेंनी पाहणी केली। प्रशासनाची चूक असल्याचं रितू तावडे यांनी मान्य केलं। तसंच संबंधितांवर कारवाई करणार असल्याचं रितू तावडे म्हणाल्या। मी त्याच ठिकाणी ऑन द स्पॉट प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना, आयुक्त असतील, उपायुक्त असतील, ॲडिशनल कमिशनर असतील, ऑन द स्पॉट संबंधित अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी निलंबित करा आणि जो कंत्राटदार आहे त्याच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा आणि त्याला तर ब्लॅकलिस्ट कराच। पण ह्याचबरोबर या ठिकाणी असलेले संबंधित वॉर्ड ऑफिसर असतील, या ठिकाणी असलेले उपायुक्त असतील, सहाय्यक आयुक्त असतील, कनिष्ठ अभियंता असतील, या सगळ्यांना या ठिकाणी आम्ही निलंबित केलेले। याची ऑर्डर मी या ठिकाणी इथे घेऊन आलेली आहे। तुमच्या माहितीसाठी सांगते, ऑन द स्पॉट आम्ही निलंबित केलेले या ठिकाणी। दरम्यान संबंधित अधिकारी आणि ठेकेदारावर कारवाई करणार असल्याची प्रतिक्रिया उपमहापौर संजय घाडी यांनी दिली। अधिकारी दोषी म्हणण्यापेक्षा जो ठेकेदार आहे त्यांनी अधिकाऱ्यांकडून कुठच्याही प्रकारचे आदेश घेतलेले नाहीत। त्यांनी कुठच्याही प्रकारची त्याला वर्क ऑर्डर नव्हती की अशा प्रकारचे मेन हॉल्स ओपन करून दुरुस्ती करणे, आतमध्ये संरक्षित जाळ्या त्या आणि त्याच्यावरती ठेकेदारावरती आणि त्याच्याबरोबर जे कोण कर्मचारी हे काम करत होते त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावरती निश्चित कारवाई केली जाईल। दरम्यान महापालिका विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी महापालिका प्रशासनावर जोरदार टीका केली। नागरिकांची सुरक्षितता वाऱ्यावर असल्याचं पेडणेकर म्हणाल्या। तर मुंबईतील नियोजनाच्या अभावामुळे अशा घटना घडतायत असा आरोप आमदार सुनील प्रभू यांनी केला। तसंच मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त आहे का असा सवालही त्यांनी विचारला। लोकांची सुरक्षितता वाऱ्यावर लागली आहे। गेल्या 4 वर्षात प्रशासनात लोक आम्ही कोणीच नव्हतो। लॉकिंग जाळ्या या कॉन्ट्रॅक्टर ज्याला आपण कॉन्ट्रॅक्ट देतो त्यांनी का नाही लावल्या आणि ज्याच्यावरती वॉर्ड ऑफिसर जरी असेल पण त्यांच्या डिपार्टमेंट वाईज जी लोक आहेत त्यांनी हे का नाही पाहिलं, हे पहिला प्रश्न आहे। कारण मागच्या वेळेला अमरापूरकर वाहून गेल्यानंतर आपण ती जाळी इंटरलॉक सिस्टम बसवली। माझं म्हणणं आहे आम्हाला जेव्हा विचारताना 25 वर्षात काय केलं की मला आम्ही केलंय ते तरी कंटिन्यू करा। इथे कोणालाही ब्लेम गेम नाही आणि वॉर्ड ऑफिसर प्रामाणिकपणे तुमच्या समोर आले ते उत्तरं देत आहेत। नियोजनाचा अभाव असल्यामुळे आज या घटना मुंबई शहरामध्ये घडतायत आणि मला असं वाटतं की याच्यावरती अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजन करणं आवश्यक आहे। 1.25 कोटी मुंबईकरांची जबाबदारी त्या महानगरपालिकेवर आहे, त्या महापालिका गंभीर असायला पाहिजे। 4-4, 5-5 IAS ऑफिसर आहेत, 6-6 DMC आहेत, सहाय्यक महापालिका आयुक्त आहेत। या मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त आहे का? याचा अर्थ मुंबईमध्ये नियोजन करण्याचा जो काय अभाव आहे त्या अभावामुळे या घटना घडतात।
मुंबईच्या साकीनाका घटनेवरून आदित्य ठाकरेंनी सरकारला चांगल्याच धारेवर धरलं. मुंबई लुटणाऱ्या भाजपनं मुंबईची भयाण अवस्था केली असा घणाघाती आरोप आदित्य ठाकरेंनी केला. आमदार खासदार नंतर पुढे अधिक कामं करा असा सल्लाही आदित्य ठाकरेंनी दिला. एका लहान मुलाचा मृत्यू होतो, दुसऱ्या ठिकाणी कोणीतरी मॅन्युअलमध्ये पडतं, कोणाला तरी ओपन वायरमधून शॉक बसतो, अंधेरी सबवेमध्ये पाणी तुंबायला लागतं, नवीन फ्लडिंग स्पॉट्स आलेले आहेत. एका बाजूला कॉन्ट्रॅक्टर सगळे ह्यांचे खुश आहेत, आनंदात आहेत, पण दुसऱ्या बाजूला हे मुंबई लुटणारे भाजप हे भयानक परिस्थिती मुंबई आणि MMRC यांनी करून ठेवली. मॅनहोल प्रकरणावरून काँग्रेस नेते नाना पटोलेंनी सरकारवर जोरदार टीका केली. आणखी किती जणांचे जीव सरकार घेणार असा सवाल पटोलेंनी विचारला. तर लोकांच्या जीवाशी खेळायचं काम सरकार करत असल्याचा हल्लाबोल काँग्रेस आमदार असलम शेख यांनी केला. आज पावसामुळे एक माणूस मॅनहोलमध्ये पडून त्याचा मृत्यू झाला. किती जीव लागतील या सरकारला, किती मृत्यू अजून या मुंबईतल्या सर्वसामान्य लोकांचा एक घेतील, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. महाराष्ट्राभर हीच परिस्थिती आहे. भ्रष्टाचारामध्ये लथपथ असलेले सरकार, हे निर्डावलेलं सरकार, यांना कुठलंही आता काळच वाचलेलं नाही. लोकभावना यांना आता काही राहिलेला नाही. आणि अशा या भ्रष्ट सरकारला आता लोकांनीच जागा दाखवली पाहिजे. ज्या टायमाला महापौर मॅडम दौरा करत होते, त्यांचा अधिकारी त्यांच्यासमोर खड्ड्यात पडला, तरी सुद्धा यांची झोप जात नाही. आज 3 दिवस 3 लोकांचे मृत्यू पावले. एक लहान मुलगा एक गेला, आज तो अन्सारी म्हणून एक गेला. म्हणजे लोकांचा जीव जात आहे आणि आपण फक्त बघत राहायचं. लोकांच्या जीवाशी खेळायचं काम हा सरकार करत आहे. पावसात मुंबईत होणारा प्रत्येक मृत्यू हा अपघात नाही, ती व्यवस्थेनं केलेली हत्या असल्याचा घणाघात काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी केलेला आहे. विधानसभेत साकीनाका दुर्घटनेचे पडसाद उमटले. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी मॅनहोल दुर्घटनेचा मुद्दा विधानसभेत मांडला. संबंधित कंत्राटदारावर तात्काळ FIR दाखल करावा आणि दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करावा अशी मागणी अमित साटम यांनी केली. सदर ठिकाणी त्या कंत्राटदारावरती ताबडतोब FIR हा नोंदवला गेला पाहिजे. या कामाचा इन्चार्ज जो कोणी अधिकारी होता, त्या अधिकाऱ्याला तात्काळ या ठिकाणी निलंबित केलं गेलं पाहिजे. अध्यक्ष महाराज, अशी माझी विनंती आहे. अध्यक्ष, मॅनहोलमध्ये व्यक्ती पडल्यानंतर त्या ठिकाणी जाळी लावण्यासाठी आलेल्या व्यक्तीनं जाळी लावण्याचा प्रयत्न केला असा आरोप मनसे पदाधिकारी महेंद्र भानुशाली यांनी केला. बॅरिकेड नाही, काहीच नाही, म्हणून माणूस आतमध्ये गेला. माणूस आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी जाळी लावली. विचार करा, तो कॉन्ट्रॅक्टर किती शहाणा आहे. माणूस आतमध्ये गेल्यानंतर त्याच्यावर जाळी बसवली. त्याला माहित नव्हतं आतमध्ये गेलं, माहिती होतं सगळे त्याला. माणसांनी हात पण दिला, पण एका माणसाने प्रयत्न केला, पण तो आतमध्ये गेला आणि ह्या मेन होलमध्ये तो अडकला. जर त्याच वेळी हा मेन होल उघडला असता आणि बाहेर काढायचा प्रयत्न केला असता तर 100% त्याचा जीव वाचला असता. ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्या पावसाळी दौऱ्यादरम्यान नाराजी नाट्य पाहायला मिळालं. शिवसेना नगरसेवक संजय भोईर यांनी दौऱ्याला बोलावलं नसल्याची नाराजी उघडपणे व्यक्त करत नालेसफाई झाली नसल्याचा आरोप केला. यावर महापौरांनी आपण सर्वांना बोलावतो, कम्युनिकेशन गॅप राहिला असेल तसं सांगितलं. तसंच नालेसफाई 80% झाली. मात्र मुंब्रा भागात सफाईनंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा कचरा टाकला जातो, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन महापौरांनी केलं आहे. जेव्हा मी कुठल्याही पाहणी दौऱ्यासाठी जाते तेव्हा माझ्या कार्यालयातील स्टाफला हे सांगणं असतं की तिथल्या स्थानिक 4 नगरसेवकांना माहिती द्यावी आणि त्याप्रमाणे फोन कॉल आपण केलेले आहेत. पण काही ठिकाणी कधी कधी फोन कॉल्स उचलले गेले. आज मी माझ्या यांना सांगितलंय स्टाफला की जर एखादा नगरसेवकांनी फोन नाही उचलला तर तुम्ही लगेच त्याच्या याच्यावर मेसेज टाकत जा. कारण मला असं वाटतं की ज्या ठिकाणी आपण पाहणी दौरा करायला जातो तर निश्चितच तिथल्या नगरसेवकांना माहिती असणं जरुरी आहे. नालेसफाईच आपण मुंब्र्यापासून स्टार्ट केली की जेणेकरून नालेसफाई स्वच्छ झाली पाहिजे. कारण मुंब्र्यातच एवढा मोठ्या प्रमाणात नालेसफाईचा विषय असतो, त्यामुळे मी घेतानाच नालेसफाई तिकडून घेतली होती. ठेकेदारांनी मला वाटतं 80% माझ्याकडे रोजचे रिपोर्ट आहेत की नालेसफाई होते, पण तिथली व्यवस्था लोकांनी मला वाटतं कुठेतरी जागरूक राहिलं पाहिजे की जो नाल्यामध्ये कचरा फेकला जातो तो कुठेतरी रोखला गेला पाहिजे. कारण तुम्ही बघाल की आज जर नालेसफाई झाली तर तुम्हाला उद्या 2 दिवसांनी पुन्हा तेवढेच नाले भरलेले दिसतात. तर मला वाटतं मुंब्र्यातल्या आपल्या सर्व नागरिकांनी थोडंसं
जागरूक झालं पाहिजे आणि हा जो कचरा आहे तो आपल्या कचरा कुंडीतच टाकला पाहिजे, ना करून नाल्यांमध्ये फेकला पाहिजे. भाजपचे मंत्री आणि आमदार वारंवार तंबी देऊनही अधिवेशनात गैरहजर असल्यानं भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. याच पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ते भेट घेणार आहेत. गैरहजर आमदार आणि मंत्र्यांवर काय कारवाई करावी या संदर्भात चर्चा होणार असल्याची सूत्रांची माहिती. आमदार आणि मंत्री सतत गैरहजर राहिल्यास योग्य ती कारवाई करण्याचे संकेत प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी दिले आहेत. विधानसभेत महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक मंजुरीसाठी सादर करण्यात आलं. यामध्ये शेतजमीन नसली तरी शेतीपूरक व्यवसायात काम करणाऱ्या महिलांनाही शेतकऱ्यांचा दर्जा दिला जाणार आहे. शेती पिकांची लागवड, बीज उत्पादन, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, वापर आणि विक्री अशा सर्व शेतीविषयक कार्यात सहभागी महिलांना शेतकरी दर्जा दिला जाणार आहे. जमीन नावावर नाही म्हणून वर्षानुवर्ष शेतीत राबणाऱ्या त्या माझ्या माय माऊलीला आजपर्यंत आपल्या व्यवस्थेने कधीही शेतकरी मानलेले नाही. त्यांना योजना, पतकर्ज, बाजारपेठ मिळण्यामध्ये उपेक्षाची वागणूक ही मिळालेली. महिलांच्या या छुप्या श्रमाला एक कायदेशीर ओळख मिळवून देणे जी काळाची गरज होती. निश्चित प्रकारे या विधेयकाच्या माध्यमातून माझ्या या शेतकरी महिलांची ती गरज पूर्ण केली जाणार आहे. या विधेयकावर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला खंबीरपणे जिवंत ठेवणाऱ्या प्रत्येक महिला शेतकऱ्याला दिलेली ही खरी मानवंदना आहे असं सुनेत्रा पवारांनी म्हटलं. तर ही योजना महिलांचा आत्मविश्वास वाढवणारी असेल असं पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी म्हटलं. तसंच महिला शेतकरी धोरण राबवणारं महाराष्ट्र पहिलं राज्य ठरलंय असं महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी म्हटलं. सगळ्या योजना, आता आम्ही सुद्धा पशुसंवर्धनमधनं शेतीचा दर्जा दिलेला आहे. तर मला वाटतं ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त माझ्या खात्यामधनं मला या स्त्रियांना न्याय देता येईल. सगळ्यात जास्त पशुपालक शेतकरी स्त्रियांना आपल्याला सक्षम बनवता येईल आणि खूप सुंदर ही योजना होईल. महाराष्ट्र सुजलाम सुफलाम आणि ग्रामीण महाराष्ट्र अत्यंत कंटेंट म्हणजे समृद्ध असं जीवन जगेल असा मला विश्वास आहे. एक असा निर्णय सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये पुढे यावा जेणेकरून महिला शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देत असताना काही त्यांच्या शारीरिक क्षमतेनुसार जर शेतीचे अवजार आपण तयार केले तर याच्यामध्ये उत्पन्न हे महिला शेतकऱ्यांना अधिक मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकेल आणि तोही या धोरणाअंतर्गत निर्णय हा आपण लवकरच घ्याल या संदर्भामध्ये तीळ मात्रही शंका माझ्या मनामध्ये नाही. राज्यात ऑपरेशन टायगरच्या चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली. ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 खासदार आणि 1 आमदार पक्ष सोडून गेल्यानंतर आमदार सचिन अहिर यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यानंतर अहिर यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. या घडामोडीनंतर सचिन अहिर यांनी ठाकरेंच्या आणखी काही नेते लवकरच शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतील असा दावा केला होता. आता आमदार बच्चू कडू यांनी अहिर यांच्या वक्तव्याला दुजोरा दिला. सचिन अहिर आले तर आता त्यांची क्रिकेट टीमही येणार असा दावा करत आणखी खासदार आमदार शिंदेंच्या शिवसेनेत येतील असे संकेत बच्चू कडूंनी दिले. आता सचिन आला तर त्याची टीम येणार ना क्रिकेटची. त्याच्यानं कसं आहे, हा सत्तेतल्या मित्राला झटका आहे आणि सत्तेच्या बाहेरच्या लोकांना झटका आहे आणि सचिन सोबत टीम आल्याशिवाय राहणार नाही. सचिन ही काफ़ी है ना, टीम की क्या जरूरत है. पहले मुझे तो मैच खेलने दो, कुछ स्कोर मुझे बनाने के बाद दूसरे प्लेयर को लाऊंगा. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र सुनील शिंदे यांनी सर्व चर्चा फेटाळून लावत आपण पक्ष सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं. सचिन अहिर यांच्यासोबत कोणती टीम जाणार हे त्यांनाच माहिती असं सुनील शिंदे म्हणाले. बच्चू कडू जर ज्योतिषी असतील तर त्यांना हे माहिती असेल, परंतु मला तर हे माहिती नाही. दुसरी गोष्ट बघा, जो जातोय त्याला उद्धव साहेबांनी जाहीर केलेलं आहे, ज्यांना कोणाला जायचं आहे ते जाऊ शकतात, आम्ही रोखणार नाही. बरोबर आहे. त्यांना कोण आला तो कोण गेला याच्याशी मतलब नाही. त्यांना जनतेशी बांधिलकी आहे, त्यांचं काम करत राहिलेले आहेत. त्याच्यामुळे आता बच्चू कडू यांचे इकडचं जे काही राजकीय भाष्य आहे मी तर काय ऐकलेलं नाही आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदार आणि आमदार फुटीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कालच्या पत्रकार परिषदेत बोचरी टीका केली होती. यावर भाजप आमदार राम कदम यांनी पलटवार केला तर मंत्री संजय शिरसाट यांनीही प्रत्युत्तर दिलं. काय प्रश्न विकत घेणाऱ्यांचा नाहीये, विकल्या जाणाऱ्यांचा आहे.
हो की नाही? आता देहविक्रीला जर समजा हे तयारच असतील तर गिराईक आहेतच. ते घाणेरडं चालू आहे मुळात. हे कुठच्या प्रकारचं राजकारण सुरू आहे आणि हे मला असं वाटतं यामध्ये लोकांमध्ये जर समजा तुम्ही जाताच, पत्रकार म्हणून जाताच, लोकांमध्ये संताप आहे या गोष्टींचा. विशेष अधिकाराचं हनन करणारं आहे, या विधानावर हक्कभंग प्रस्ताव होऊ शकतो. आता ठीक आहे, त्यांना याही गोष्टीचं उत्तर द्यावं लागेल की एवढी सगळी लोक जी 20-20 लाख लोकांमधून निवडून येतात, ती रातोरात पक्ष बदलतात, याला काहीतरी उबाटाचे नेते कारणीभूत असतील का नसतील? मला सांगा, जे माननीय शिंदे साहेबांसोबत जे 40 लोक गेले होते 2021ला, ते सगळेच्या सगळे परत निवडून आले का नाही आले? आले सगळे निवडून. याचा अर्थ लोकांच्याही मनात तेच होतं. तर त्याच्यामुळे आता पण जे खासदार आले किंवा बाकीचे जे लोक आले, त्यातला एकाचा फेलियरचं रेट दाखवा ना. बघा, राज ठाकरे साहेबांनी काल जे काही वक्तव्य केलं, मला वाटतं कशाच्या आधारावर केलं काही कळायला मार्ग नाही. म्हणजे तुमच्या पक्षात असेल तर तो वाघ, इतर पक्षात जर गेला तो ती वेश्या, अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे अत्यंत चुकीचं. म्हणजे तुमच्याकडे होते त्या टायमाला सांभाळलं का? आणि हा बेसिक प्रश्न आहे. आणि इतरकडे गेलं तर गिराईक त्यांना जास्त असतात, ते विकायला निघालेत म्हणून गिराईक त्यांना मिळतात. अशा पद्धतीचं लोकप्रतिनिधीसाठी कधीही स्टेटमेंट करणं हे मला वाटतं गैर आहे. पक्षांतर्गत मतभेद नाहीत का? तुम्हाला बोलायचा अधिकार नाही का? तुमचं सर्व निपूटपणे सहनच केलं पाहिजे असं काही ठरलेलं आहे का? ॲग्रीमेंट आहेत का? 2 दिवसांपासून राज्यात दमदार पावसानं हजेरी लावली. मुंबई, रायगड, ठाण्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला. 4 आणि 5 तारखेला जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे, असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. मुंबईसारख्या ठिकाणी असेल, ठाणे असेल, पालघर आहे, रायगड आहे, या ठिकाणी रेड अलर्ट दाखवण्यात आलेला आहे. 4-5 तारखेला पाऊस जास्त होण्याची शक्यता आहे. 4 आणि 5 तारखेला रेड अलर्ट आहे. सर्वांना काळजी घेण्याची गरज आहे. अनावश्यक कुठेही बाहेर जाऊ नका. विदर्भात पावसाला चांगली सुरुवात झाली. काही ठिकाणी पावसाचा जोर चांगला आहे तर काही ठिकाणी अजूनही रिमझिम बरसतोय. हवामान विभागानं नागपूरसह वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, अमरावतीसाठी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला. गोंदियात सलग दुसऱ्या दिवशी देखील पावसाची संततधार सुरू असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. रायगड जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. गेल्या 24 तासात मुसळधार पावसाची सर्वाधिक नोंद माथेरानमध्ये करण्यात आली. श्रीवर्धन, अलिबागमधील रस्ते जलमय झाले. नागरिकांसह प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागली. वर्ध्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे जनजीवनावर परिणाम होऊ लागला. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांपैकी असलेल्या यशोदा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. नदीवरील आलमडोह पुलावरून पाणी वाहू लागल्यानं आलमडोह अल्लीपूर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. मुंबईत 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अंधेरी पश्चिमेतील वीरा देसाई रोड पाण्याखाली गेला. स्थानिक भाजप नगरसेवक रुपेश सावरकर यांनी पालिका विरोधात आक्रमक झाल्याचं ते पाहायला मिळाले. अंधेरीकडून लोखंडवाडा जाण्यासाठी वीरा देसाई रोड मुख्य मार्ग आहे, मात्र या मार्गावर पाणी भरत असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. पूर्वीसारखी परिस्थिती नक्कीच आहे. अधिकाऱ्यांना बोलून जाब दिलेला आहे. त्याच्यापुढे जो आताही याच्यावर कशी साफसफाई करून आपण काळजी घेता येईल याच्यावर आम्ही लक्ष देतो आहे. पण नक्कीच आपल्याला सांगायला आनंद होतो आहे की मागच्या वर्षीची जी तुलना होती त्या तुलनेमध्ये वीरा देसाई रोडवर पाणीचं प्रमाण थोडक्यात कुठेतरी कमी नाही झालं असं न म्हणता तुंबण्याचा जो साचा आहे तो कमी झालेला आहे, जेणेकरून पाण्याचा जो फ्लो आहे तो व्यवस्थित होतो आहे कुठून तरी, जेणेकरून पाण्याची कमतरता जी आहे जी कमरेपर्यंत येते ती कुठेतरी मंगट खाली गेलेली आहे.
पालघर जिल्ह्यातील जव्हार ते निसर्गरम्य पर्यटन स्थळ मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखला जातो. पावसाळा सुरू होताच इथले धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात. सर्वाधिक प्रसिद्ध असलेला जव्हार तालुक्यातील दाभोसा धबधबा सध्या पर्यटकांनी गदबदून गेला. विशेष म्हणजे पर्यटन विकासाच्या माध्यमातून शासनाने इथे आकर्षक काचेचा व्ह्यूइंग ब्रिज उभारला असून त्यावरून धबधब्याचं विहंगम रूप दृश्य अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक दाखल होतात. पालघर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून पाऊस आहे तो जोरदार सुरू आहे आणि ह्याचाच परिणाम म्हणून जिल्ह्यातील पर्यटन स्थळ आता प्रभावित झालेले आहेत. विशेषतः पालघर जिल्ह्यातील मिनी महाबळेश्वर संबोधलं जाणारं जव्हार आता पूर्णपणे प्रभावित झालेलं आहे. येथील धबधबे आहेत ते पूर्ण वाहायला लागलेले आहेत. मी सध्या जव्हारमधील प्रसिद्ध दाभोसा धबधबा येथे आहे. आपण पाहाल तर मी सध्या ह्या काचेच्या पुलावरून चालतो आहे आणि हा काचेचा पूल आताच पर्यटकांना ह्या धबधबाचा आनंद घेण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे. आपण पाहू शकतो हा पूल आहे तो अगदी चांगल्या पद्धतीने बनवण्यात आलेला आहे आणि पर्यटन विकासाच्या माध्यमातून इथे पर्यटन विकास आहे तो प्रशासनाकडून करण्यात आलेला आहे. आपण बघाल तर खाली सुद्धा जाण्यासाठी रस्ता सुद्धा बनवण्यात आलेला आहे. आता हा धबधबा आपण बघाल तर ह्या धबधब्याचं मनमोहक रूप आपल्याला पाहायला मिळतं. बघाल तर हा धबधबा अगदी डोंगराच्या वरच्या कुशीतून खाली कोसळतो आहे आणि अगदी त्याचे तुषार आहेत ते उंच उडत आहेत. आपण बघाल तर खाली सुद्धा काही पर्यटक आहेत ते गेलेले आहेत आणि धबधब्याचा आनंद लुटत आहेत. मात्र प्रशासनाकडून कोणी धोकादायक ठिकाणी जाऊ नये असं सुद्धा आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. आपण बघाल तर जव्हारमध्ये दाभोसा असू द्या, हिरडपाडा असू द्या किंवा मग काळमांडवी धबधबा असू द्या असे प्रसिद्ध धबधबे आहेत. मोठ्या प्रमाणात येथे पर्यटक आहेत ते नाशिक, मुंबई त्याचप्रमाणे गुजरातमधून ह्या पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येतात आणि ह्या धबधब्याचा जो मनमोहक आनंद आहे ते घेत आहेत. एकूणच पाहायला गेलं तर येथे मोठ्या प्रमाणात पर्यटकांनी आता उपस्थिती लावायला सुरुवात केलेली आहे. कॅमेरामन धीरजसह मी संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर. कोकणात मागील 3 दिवस मुसळधार पाऊस बरसत असल्यानं सर्वच भागातले धबधबे हे प्रवाहित झाले. डोंगरांच्या कडेकपाऱ्यातून कोसळणाऱ्या फेसाळ धबधब्यांना पाहण्यासाठी विविध ठिकाणी अनेक भागात पर्यटक येतात. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या कुंभार्ली घाटात असलेला धबधबा पर्यटकांना आकर्षित करतो आणि यामुळे या मार्गावरून प्रवास करणारे अनेक प्रवासी धबधब्यावर पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी थांबत असतात. रायगडच्या महाड तालुक्यात पर्यटनाचं प्रमुख आकर्षण शिवथरघळ येथील प्रसिद्ध धबधबा हा ओसंडून वाहू लागला. धबधबा सुरू झाल्यानं परिसरातील निसर्ग सौंदर्यात अधिकच भर पडली असून हिरवागार डोंगर, धुक्याची चादर आणि कोसळणारा धबधबा यामुळे शिवथरघळ परिसर पर्यटकांना खुणावू लागला आहे. हिंगोलीत पावसानं जोरदार हजेरी लावली. औंढा नागनाथ शहरात दुपारच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू झाला. पावसाचा जोर इतका होता की काही वेळ दृश्यमानता कमी झाली होती आणि रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होतं. दरम्यान अनेक दिवसानंतर सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. नांदेडमध्ये आज दुपारच्या दरम्यान पावसानं हजेरी लावली. यंदाच्या पावसाळ्यातला हा पहिलाच दमदार पाऊस ठरला. पावसाच्या प्रतीक्षेमध्ये नांदेडकर होते. नांदेडमध्ये आत्तापर्यंत सरासरीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झाल्यानं अवघ्या 13% क्षेत्रावरच्या पेरण्या झाल्या होत्या. मात्र सर्वदूर पडलेल्या पावसानं पेरण्यांना आता वेग येईल. सांगलीतही मुसळधार पाऊस कोसळायला सुरुवात झाली. मुसळधार पाऊस कोसळल्यानं शेतकऱ्यांच्या आशा या पल्लवीत झालेल्या आहेत. रायगडच्या कोलेटी गावाच्या हद्दीत मुंबई गोवा महामार्गाची चाळण झाल्याचं पाहायला मिळालं. कोलेटी इथे उड्डाणपुलाचं काम रखडलं. यामुळे वाहतूक पर्यायी मार्ग म्हणून सर्व्हिस रोडवरून केली जाते. त्या सर्व्हिस रोडची डागडुजी केली गेली नसल्यानं पावसात हा सर्व्हिस रोड उखडून गेला असून त्याची पार चाळण झाली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या कुंभार्ली घाटात प्रवाशांच्या सुरक्षेचे 3 तेरा वाजलेले पाहायला मिळतात. कुंभार्ली घाटात रस्त्याच्या सुमार दर्जासह घाटात अनेक ठिकाणी धोकादायक वळणावर संरक्षक भिंती नाही आहेत. यासोबतच या ठिकाणी अपघात देखील होण्याची शक्यता ही वर्तवली जाते. घाटातील मातीचा भराव देखील वाहून गेला. त्यामुळे घाटातील वाहतूक ही बंद होण्याची भीतीही वर्तवली गेली. पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा कुंभार्ली घाट अत्यंत महत्त्वाचा आहे. याचं कारण असं आहे की लोटे औद्योगिक क्षेत्रामधून अनेक कंपन्यांचे जे मालवाहू गाड्या आहेत ते या घाटातून कायम जात असतात. हा इथला एक अवघड ठिकाण आहे, अवघड वळण आहे आणि या वळणावरती आपण पाहतोय की कुठलाही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इथे उपाययोजना नसल्यामुळे इथे धोकादायक हे वळण ठरलेलं आहे. याचं कारण आहे की आपण हे दृश्यातून बघतोय की इथे मोठी दरड ऑलरेडी कोसळलेली आहे आणि या ठिकाणी केवळ
जे पिंप आहेत ते उभे करून इथे ठेवण्यात आलेले आहेत. वाहन चालकांना काहीतरी दिसावं किंवा सूचना फलक हे तर असणं आवश्यक आहे, मात्र असं असल्याचं कुठेही पाहायला मिळत नाही आहे. स्वप्नील घाट, ABP माझा, कुंभारली घाट, रत्नागिरी. पावसाळा सुरू झाला की पोलादपूर महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडतात. या पार्श्वभूमीवर घाटातून गरज नसताना प्रवास करू नका, तसंच जर प्रवास करत असाल तर खबरदारी घ्या, अशी सूचना पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे यांनी केली आहे. मुंबईच्या मरोळ मिलिटरी रोड परिसरात रिक्षावर झाड कोसळलं. झाड कोसळल्यानं रिक्षाचं मोठं नुकसान झालेलं आहे. अग्निशमन दल आणि पोलिसांकडून हे झाड हटवण्यात आलं. भंडारा जिल्ह्यात महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर पहिल्याच पावसानं जोरदार हजेरी लावली. शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी प्रशासनाची मात्र धांदळ उडाली. लाखांदूर पंचायत समितीच्या इमारतीला पहिल्याच पावसात गळती लागल्याचं पाहायला मिळालं. सभापती, उपसभापती आणि संवर्ग विकास अधिकाऱ्यांच्या कक्षात छत आणि भिंतीतून पाणी गळत असल्यानं अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची तारांबळ उडाली. इमारतीतील अन्य विभागातही गळती सुरू असल्याचं चित्र होतं. जून महिना जवळपास कोरडा गेल्यानं राज्यात पेरण्या खोळंबल्या. राज्य कृषी विभागाच्या माहितीनुसार आतापर्यंत केवळ 20%च पेरण्या झाल्या. 1 जुलै 2026 पर्यंत राज्यात 28,39,363 एकरांवर पेरण्या पूर्ण झाल्या. गेल्या वर्षी याच तारखेपर्यंत राज्यात 62% पेरण्या या पूर्ण झालेल्या होत्या. कोल्हापूरच्या पश्चिमेला असलेल्या तालुक्यांमध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस बरसतो आहे. त्यामुळे धरणांच्या पातळीत वाढ झाली. भात लावणीच्या कामांनीही वेग घेतलाय. रोटावेटरच्या सहाय्यानं चिखल करण्याचं काम सुरू आहे. मुंबईला पाणी पुरवणाऱ्या 7 धरणांमध्ये कालच्या पावसामुळे जवळपास 1% वाढ झाली. आज सकाळी 6 वाजेपर्यंत धरणात एकूण 8% पाणीसाठा जमा झाला. परवा झालेल्या पावसानंतर काल सकाळपर्यंत हा साठा 7.8% होता. विहार धरणात सर्वाधिक 57%, तुळशीमध्ये 33%, तर मोडकसागरमध्ये 22%, तर मध्य वैतरणामध्ये 12% इतका साठा आहे. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात यंदा सर्वात कमी पाणीसाठा नोंदवला गेला. 1 जुलैपर्यंत या धरणात केवळ 15% पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच तारखेला खडकवासला धरण 63% भरलं होतं. धरणातील कमी पाणीसाठ्यामुळे पुणे शहरावर पाणी टंचाईची टांगती तलवार आहे. महाराष्ट्रामध्ये एकीकडे पावसानं दमदार हजेरी लावली असली तरी सातारा जिल्ह्यातील पूर्वेकडच्या भागात ऐन पावसाळ्यात पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. जुलै महिना सुरू झाला असून अजूनही पावसाला सुरुवात न झाल्यानं जिल्ह्यातील माण, खटाव, म्हसवड, दहिवडी या भागातील काही गावांमध्ये पाणी टंचाई पाहायला मिळते. गावकऱ्यांना पिण्याचं पाणी अविरतपणे किंवा नियमितपणे उपलब्ध व्हावं यासाठी आजही टँकर सुरू आहेत. 116 पर्यंत गेलेली टँकरची संख्या आहे ती आता 4 कमी झालेली आहे. पश्चिम भागामध्ये ज्याप्रमाणे आता पावसाची चांगली आगमन झालेलं आहे किंवा चांगली सुरुवात झालेली आहे, कोयनेमध्येही जलसाठ्यामध्ये आता वाढ होते, इतर धरणांच्या साठ्यामध्येही वाढ होते आहे. आपल्याला अपेक्षा आहे की पुढील 5 दिवसामध्ये वेधशाळेने जो अंदाज व्यक्त केलेला आहे 5 तारखेपर्यंतच्या ह्याच्यामध्ये चांगला पाऊस अपेक्षित आहे आणि काही टँकर निश्चितपणे कमी होतील. जसे स्रोत बळकट होतील किंवा पाणी पुरवठा सुरू होईल त्याप्रमाणे टँकर आपले कमी होतील. जून महिना संपून जुलै उजाडला असताना बीड जिल्ह्यामध्ये धरणांमध्ये केवळ 14.83% इतका पाणीसाठा आहे. त्यामुळे दमदार पाऊस न झाल्यास जिल्ह्यावर जलसंकटाचं सावट अधिक गडद झालं. जलसंपदा विभागाच्या साप्ताहिक अहवालानुसार बीड जिल्ह्यातून एकूण 164 लहान मोठ्या प्रकल्पांमध्ये सद्यस्थितीत केवळ 14% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. पाऊस असाच लांबल्यास जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची भीती वर्तवली जाते. उत्तराखंडमध्ये पावसानं कहर केला. बद्रीनाथकडे जाणाऱ्या मार्गावर दरड कोसळल्यानं महाराष्ट्रातल्या भाविकांचा सुद्धा खोळंबा झाला. महाराष्ट्रातील अनेक प्रवासी बद्रीनाथमध्ये अडकून पडले. प्रशासनाकडून दरड बाजूला काढण्याचं काम हे सुरू करण्यात आलं. रुद्रप्रयाग जिल्ह्यात मुसळधार पावसाचा परिणाम नद्यांच्या पाणी पातळीवर दिसू लागला. अलकनंदा आणि मंदाकिनी या दोन्ही नद्यांची पातळी वाढली असून जिल्हा प्रशासनानं देखरेख वाढवली. सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे अलकनंदा नदीची पातळी मंगळवारी समुद्रसपाटीपासून 622 मीटरवरून बुधवारी 622.5 मीटरपर्यंत पोहोचली.
काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात कलारुसमधील मुरी चारीजा भागात ढगफुटी झाली, यामुळे परिसरात मोठं नुकसान झालं. जनावरांसह काही लोक हे वाहून गेल्याची भीती आहे. मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलेलं आहे. जम्मू काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात पुराचं रौद्र रूप पाहायला मिळालं. बुधवारी लार्नू भागातील गुरिद्रमन भागात मुसळधार पावसामुळे अचानक पूर आला आणि दहशत पसरली. गावकऱ्यांनी शाळेत अडकलेल्या विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे यातून बाहेर काढलं. बद्रीनाथ मार्गावर श्रीनगर रुद्रप्रयाग दरम्यान सिरोबगड स्लाइड झोनमध्ये दरड कोसळल्याची घटना घडली, यामुळे महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला. महामार्ग बंद झाल्यानं केदारनाथ आणि बद्रीनाथ धामची यात्रा प्रभावित झाली असून रुद्रप्रयाग आणि चमोली जिल्ह्यातील हजारो प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. लोहगड हत्या प्रकरणातले आरोपी सियाला घेऊन पोलीस काही काळ तिच्या घरी गेले होते. तपासाचा भाग म्हणून सियाला पोलिसांनी तिच्या कोंडवा भागातल्या लीलाकुंज या घरी नेलं होतं. घटनेच्या दिवशी तिनं घातलेले कपडे पोलिसांना जप्त करायचे होते, त्यासाठी पोलिसांनी तिला घरी नेलं होतं. यावेळी सियाचा परिवारही तिच्या सोबत हजर होता. तपास केल्यावर पोलीस सियाला घेऊन परत गेले. केतन अग्रवाल हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली. केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपींची आता लाय डिटेक्टर टेस्ट होण्याची शक्यता आहे, तशी मागणी पोलीस करण्याची शक्यता आहे. या संदर्भात दोघांपैकी कुणीही कबुली दिलेली नाही, त्यामुळे आता या टेस्टचा आधार घेतला जाण्याची शक्यता आहे. केतनला लोहगडावरून ढकलल्यानंतर त्याचा फोन सियाकडे होता अशी माहिती आहे. सियानं केतनच्या फोनमधून डेटा डिलीट केल्याचा पोलिसांना संशय आहे. फॉरेन्सिक विभाग केतनच्या मोबाईलची तपासणी करणार आहे. नवी मुंबई मनपाच्या ऐरोली प्रसूतीगृहात चुकीच्या उपचारामुळे एका महिलेचा मृत्यू झाला, तर दुसरी महिला गंभीर असल्याचं कळतंय. उपचारावेळी चुकीचा डोस दिल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. सोनम डोंगरे या महिलेचा आणि तिच्या पोटातल्या बाळाचाही मृत्यू झाला, तर दुसरी महिला गंभीर स्थितीत आहे. तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलंय. दरम्यान डोंगरे कुटुंबियांनी पार्थिव ताब्यात घेण्यास नकार दिला. शवविच्छेदन नवी मुंबई पालिका रुग्णालयात न करता मुंबईतील रुग्णालयात करण्याची मागणी नातेवाईकांनी केलेली आहे. आम्हाला अजिबात सोडलं नाही. बोलले की नॉर्मल याच्यामध्ये म्हणजे होत असतं असं एका दोन पेशंटला, तर हे नॉर्मल आहे, काही तुम्ही काळजी करायचं टेन्शन नाही असे त्यांनी बोलले. आणि जवळजवळ 3 तास माझ्या वाईफला त्यांनी आतमध्ये काही केलं, मला काहीच खबर नाही करू दिली. त्यांनी मला आतमध्ये सोडलं नाही अजिबात, किंवा मला काहीच कुठल्याच प्रकारे त्यांनी हे नाही केलं. मी त्यांना वारंवार बोलत होतो की मी इकडनं मी हलवतो, माझ्या वाईफला दुसऱ्या दवाखान्यामध्ये घेऊन जातो, पण त्यांनी मला अजिबात रिस्पॉन्स दिला नाही. ओढूचे उत्तरे दिली आणि मला आतमध्ये नातेवाईकांना मला दोघांना पण आतमध्ये येऊ दिलं नाही. ऐरोली रुग्णालयातील महिलेचा मृत्यू डॉक्टरांच्या चुकीमुळे झाल्याचा आरोप सतेज पाटलांनी केला. तसंच सरकारनं कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली. नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली. गरोदर महिला आणि बाळाचा मृत्यू झाल्याप्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलं. आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या दालनात जाऊन ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलं. नवी मुंबईत गरोदर महिलेच्या मृत्यूप्रकरणी मनसे आक्रमक झाली. मनसे कार्यकर्त्यांनी महानगरपालिका आयुक्तांच्या दालनाबाहेर आंदोलन केले. यावेळी आयुक्त आणि सत्ताधारी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महापालिका रुग्णालयात चुकीची इंजेक्शन्स दिल्यानं गरोदर महिलांचे बळी जात आहेत असा आरोप मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी केला. चंद्रपूर शहरात काही दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या बाळ विक्री प्रकरणात भाजपच्या 2 महिला नेत्यांना अटक करण्यात आली. स्वतःच्या पोटच्या 2 मुलांची एका महिलेनं विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार आज चंद्रपुरात मे महिन्यात उघडकीस आला होता. संतापजनक म्हणजे आपल्या 15 वर्ष अल्पवयीन मुलीच्या नवजात बाळाला विकण्याच्या तयारीत ही महिला असताना रामनगर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली होती. टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली. या प्रकरणात पोलिसांनी आणखी 3घांना अटक केली असून त्यात हरियाणातील कपिल दहियाचा समावेश आहे. मुख्य सूत्रधार बिजेंदर कुमार गुप्ता याला मदत करणाऱ्या 2घांना पाटणामधून अटक करण्यात आली. कपिल दहिया पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्याला पकडलं. आषाढीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात नगरपालिका प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्तरित्या अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. यामध्ये जेसीबीच्या साहाय्यानं अतिक्रमण हटवण्यात आले. या कारवाईनंतर नगराध्यक्षांसह सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे सर्व नगरसेवक एकत्रित येऊन रस्त्यावर उतरले. अतिक्रमण हटवलेल्या व्यापाऱ्यांसोबत नगरसेवक आणि नगराध्यक्षांनी व्यापाऱ्यांना अल्टिमेटममध्ये
अल्टिमेटम द्या मग अतिक्रमण काढा अशी भूमिका घेतली. तसंच नगरसेवकांना विश्वासात न घेता ही कारवाई केल्याचा देखील आरोप नगरसेवकांसह नगराध्यक्षांनीही केला. पंढरपूर तालुका वाळू माफियांनी महसूल पथकावर जीवघेणा हल्ला केला. शेगाव दुमाला इथे वाळू माफियांनी महसूल पथकावर दगडफेक केली. या दगडफेकीत तहसीलदारांची गाडी फुटली. अवैध वाळू उपशावर कारवाईसाठी गेलेल्या तहसीलदारांच्या पथकावरच हा हल्ला झाल्यानं खळबळ उडाली.